नमस्कार मित्रांनो, मी मोहिनी घारपुरे देशमुख। आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर पुस्तकाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे। हे पुस्तक नीमट्री पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे। पुस्तकाचं नाव आहे गोष्टीरूप हरिपाठ आणि याचे लेखक आहेत अनिल म फडणवीस। मित्रांनो, आत्ताच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण हळूहळू सगळेजण आध्यात्मिक जीवनशैलीकडे वळायला लागलेलो आहोत। पण अध्यात्म म्हणजे काय हेच आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही। मग अनेक छोटे छोटे आपल्याकडे जे ग्रंथ आहेत किंवा ज्या पोथ्या आहेत त्यातून आपल्याला दैनंदिन आपली नित्यकर्म करत असताना देवापर्यंत कशा पद्धतीने आपण सहज सुलभतेने पोहोचू शकतो हा मार्ग दाखवणारी काही पुस्तकं आहेत। आणि त्यातलंच हे एक सुंदर पुस्तक लेखक अनिल म फडणवीस यांनी नीमट्री पब्लिकेशन हाऊसच्या सोबत प्रकाशित केलं आहे, गोष्टीरूप हरिपाठ। आता पुस्तक मी वाचलं आहे आणि पुस्तकात अनेक कथांचा आधार घेऊन अध्यात्म म्हणजे काय किंवा जीवनात आपण देवाची भक्ती कशी केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आपलं जीवन सोपं होईल, तर ह्याचे इतके सुंदर दाखले देत फडणवीस यांनी हे पुस्तक अतिशय सुंदर रूपाने आपल्या पुढे आणलेलं आहे। मुख्य म्हणजे हरिपाठ इतक्या संतांनी लिहिलेला आहे हे आपल्याला माहीत नाही। मला पण या मार्गावर आत्ताशी कुठे चालायला मी सुरुवात केली आहे, तर अशा वेळेला मला ज्ञानदेवांचा गोष्टीरूप हरिपाठ, कारण ह्यांनी ह्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी जो हरिपाठ लिहिला तर त्यातले अभंग आणि त्याचा आपल्यासाठी गोष्टींच्या रूपाने त्याचा मथितार्थ अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे। सगळ्यात मला आवडलं की आपल्याला अभंगसुद्धा वाचायला मिळत आहेत, गोष्टी वाचायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर सगळी भाषा इतकी सोपी आहे की अगदी असं वाटतं घरातल्या एखाद्या आजोबांनी आपल्याला बोलता बोलता सगळा तो मथितार्थ उलगडून दाखवला आहे। तुमच्या माहितीसाठी मी एक छान याच्यातली कथा तुमच्या पुढे सादर करते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती छान त्यांनी सोप्या भाषेत हे सांगितलेलं आहे। हे बघा, हरी उच्चारणी अनंत पापराशी, अभंग 11वा। संत गोंदवलेकर महाराज एकदा अबूच्या जंगलातून जात होते। अनेक जण गोंदवलेकर महाराजांचे भक्त असतील आणि कदाचित त्यांना ही कथा ऐकायला खूप आवडेल। संत गोंदवलेकर महाराज एकदा अबूच्या जंगलातून जात होते। वाटेत एका भिल्ल लोकांच्या टोळीने त्यांना पकडले। जंगलातील आपल्या निवासस्थानाकडे नेताना त्यांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊ लागले। भिल्लांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर त्यांनी आपले अन्न शिजवले तेव्हा एका म्हाताऱ्या भिल्लाने महाराजांना जेवणासाठी आग्रह केला। महाराज म्हणाले, मी जेवत नाही, केवळ दूध पितो। तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांनी खोडसाळपणा म्हणून एक मारकी वांज गाय तिथे आणली। महाराज गायीजवळ गेले आणि प्रेमाने गायीच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, माय, मी उपाशी आहे, मला पोट भरेल एवढं दूध दे। त्याबरोबर त्या गायीला पान्हा फुटला आणि तिने भरपूर दूध दिले। महाराजांनी दूध प्राशन करून आपली भूक शमवली। तेव्हा खोडसाळपणा करणारे तरुण घाबरले आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली। महाराजांनी सर्वांना नाममंत्र दिला आणि पथ्य म्हणून चोरी न करण्याचे सांगितले। भिल्लांनी नाममंत्र घेताच चोरी न करण्याचे कबूल केले आणि अशा रीतीने चोरीच्या पापांपासून भिल्ल लोक मुक्त झाले। बघा, किती छोटीशी गोष्ट आहे आणि ह्या कथेचा मथितार्थ पण त्यांनी छान पुढे उलगडला आहे। पण मी मुद्दाम तो इथे वाचून दाखवणार नाही, सांगणार नाही, फक्त ओवी जरूर ऐकवते। हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी। हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाध भेणे तेथे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करावे अर्थ उपनिषदा। आता याचा सुद्धा अर्थ त्यांनी पुन्हा पुढे उलगडला आहे। तर असं एकातून एक कथा, नंतर
त्याची मांडणी इतकी छान आहे की त्या ओव्या आपल्याला वाचायला मिळतात आणि त्या ओव्यांचं सुद्धा परत मथितार्थ, शब्दांचा अर्थ, असं करत करत हे सुंदर पुस्तक एक नीमट्री हाऊसनी बाजारात आणलं आहे. मला काय आवडलं माहिती आहे का या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की यांनी काय केलं आहे, एक म्हणजे नीमट्री पब्लिकेशन हाऊस ज्यांचं आहे त्या द्वितीया सोनवणे स्वतः पण खूप यंग आहेत. म्हणजे या वयात साधारण आध्यात्मिक पुस्तकं वगैरे काढण्याऐवजी आपण कथासंग्रह किंवा असे विषय हल्लीचे नवे विषय थोडक्यात असे काढण्याकडे जास्त ओढा असतो. पण नव्या दमाची असूनसुद्धा द्वितीयाने एक छान पुस्तक काढलं आहे, त्याबद्दल तिचं अभिनंदन. आणि फक्त 201 पानांचं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला त्याचे संदर्भ ग्रंथ सापडतात, नंतर लेखकाची माहिती आहे आणि छान पुस्तक एकदम. तर मला असं वाटतं की ज्यांना हरिपाठ आवडतो किंवा अध्यात्म या विषयात रुची आहे आणि विशेषतः तरुण मुलं मुली की जे आजच्या दैनंदिन आपल्या धकाधकीच्या जीवनात देवाचं नाव घ्यायचं तर इच्छा खूप असते पण राहून जातं. मग काय असं करावं की ज्याने आपण ईश्वरापर्यंत सन्मार्गाने पोहोचू, त्याची भक्ती करू, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याचं मार्गदर्शन आपल्याला या सुंदर पुस्तकातून मिळतं. सॉरी, माझ्या इथे मिरर सेल्फी असल्यामुळे हे नाव दिसत नाही आहे नीट, पण तुम्ही मुखपृष्ठ पाहू शकाल की इकडे विठोबा रखुमाई आपली आणि समोर ज्ञानदेव महाराजांचं चित्र आहे. तर मुखपृष्ठसुद्धा फार सुंदर झालेलं आहे. एक असं छान पुस्तक आणल्याबद्दल नीमट्री पब्लिकेशन हाऊसचे खूप खूप धन्यवाद, खरं तर आभार. आणि सगळ्या तरुणांना आवाहन की तुम्ही जरूर हे पुस्तक विकत घ्या. हे पुस्तक ॲमेझॉनवर वगैरे सगळीकडे उपलब्ध आहे. सो जरूर घ्या आणि जरूर वाचा, सो दॅट तुम्हालाही अध्यात्म हा विषय आणखीन सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल. थांबते, आपली रजा घेते. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.